विधान परिषद निवडणुकीमध्ये नांदेडमधील नगरसेवक मतदारांची चांदी झाल्याचं सांगण्यात येत आहे। निवडणुकीचं वारं वाहू लागल्यापासून नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत। गोवा, हैदराबाद, कोकण असा पर्यटनाचा आनंद मतदार लुटतायत। महिला नगरसेवक तर सहकुटुंब सहलीचा आनंद घेत आहेत। याचा परिणाम असा झालाय की विरोधी पक्षाच्या उमेदवारांना प्रचारासाठी मतदारच सापडत नाहीयेत। एरवी मतदारांच्या मागे पुढे धावणारे नगरसेवक आता विधान परिषद निवडणुकीत मतदार झालेत। सध्या या हायफाय मतदारांचा भाव वाढलाय। नांदेडमधील अनेक नगरसेवक मतदार सध्या सहलीला गेलेत। काही नगरसेवक गोव्यात सहलीचा आनंद लुटतायत, तर काहींनी शेजारच्या हैदराबादमध्ये जीवाची मुंबई केल्याची माहिती आहे। काही नगरसेवकांना कोकण खुणावतंय। पुरुष नगरसेवक गटागटानं सहलीवर गेले, तर महिला नगरसेवक मतदार कुटुंबासह सहलीचा आनंद लुटतायत। हा सगळा सहलीचा खर्च कोण करत असेल हे सांगायलाच नको। मतदारांना काही दिवस एन्जॉय करू द्या, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले। ज्याचा प्रश्न आहे, आता आपल्याला काय, कोणाला कुठे जायचं त्याने ठरवावं ना। मुलं आहेत बरोबर, फॅमिली आहे, सुट्ट्या आहेत, काही दिवस तर एन्जॉय करतील ना। आम्ही कोणाला कुठे पाठवायची गरजच नाही आम्हाला। निवडणूक काळात मतदारांना कोणतीही आमिष दाखवणं हा गुन्हा असताना थेट मतदारांना सहलीला नेलं जात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हाच मुद्दा उपस्थित करत थेट निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला। निवडणूक आयोगाने सहली करणं, नगरसेवकांना कुठे नेणं याच्यावर बंदी घातलेली माझ्या माहितीप्रमाणे जे आदेश निघाले होते ते। आता निवडणूक आयोग झोपलेला आहे का? अशोक चव्हाणांचे जे वक्तव्य आहे, शाळेला सहलीला दरवर्षी शाळेला सुट्ट्या काय याच वर्षी नाही लागल्या। दरवर्षी अशोक चव्हाणांचे नगरसेवक जातात का सहलीला? आपण माझा प्रश्न आहे ना। याचाच अर्थ तुमच्या नगरसेवकावर तुमचा विश्वास नाही, तुम्हाला भीती आहे, म्हणून घोडेबाजार चालू आहे। प्रस्थापित उमेदवारांचं ठीक आहे, मतदार सहलीला गेल्यानं वंचितच्या उमेदवाराची वेगळीच अडचण झाली आहे। मतदारांशी संपर्कच होत नसल्यानं प्रचार करायचा कसा असा प्रश्न वंचितच्या उमेदवाराला पडलाय। आम्हाला मागील 5 तारखेपासून की कुठलेच नगरसेवक भेटत नाही। आम्ही त्यांच्या घरी जातो, घरी नाही येत ते। महानगरपालिकेत जातो, महापालिकेत येत नाहीत ते। वार्डात त्यांचं जातो, येत नाही। अशीच अवस्था प्रत्येक नगरपंचायतची, नगरपालिकेची आहे की उमेदवार गायब झालेत। नेमके ते कुठं गेले, काय गेले, त्याचा शोध होणं आवश्यक आहे। निवडणुकीत पैशाचा बाजार मांडल्याचं सत्ताधारी शिवसेना आमदार हेमंत पाटील म्हणाले होते। हेमंत पाटलांच्या दाव्यात किती सत्यता आहे हे सांगण्यासाठी नांदेडमधील उमेदवारांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।